तुमच्यासोबत पण लेन्सकार्टचा स्कॅम झाला असेल किंवा तुम्हाला ऐकायचं असेल की माझ्यासोबत कसा झाला स्कॅम, तर तुम्ही ते बघा. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज दिवसाची सुरुवात होती आहे ब्रेकफास्ट करून. 9 वाजलेत आता आणि आय थिंक अजून पण माझं येलो फूड चॅलेंजच चालू आहे, कारण पोहे बनवलेत मी. सकाळी पप्पांना उपीट बनवलं होतं. मी उठले होते आज सकाळी 6 वाजता आणि त्यांना उपीट बनवून दिलं. तर मी पण उपीट बनवणार होते, बट मला पोहे खायची इच्छा झाली, सो पोहे बनवले. आता मी पोहे खाते आहे. टी व्ही लावला आहे. अरे रिमोट. काल तर मला दिवसभर टी व्ही बघायला नाही मिळाला, सो पोहे खाता खाता काहीतरी बघेल मी. मोस्ट प्रोबॅबली ये रिश्ता क्या कहलाता याचा एखादा एपिसोड बघेल. सी गाईस, हे सगळं माझी आजी बघते. मराठी सिरियल्सची फॅन आहे ती. तर म्हणजे दिवसभर 24 तास जरी तिला दिलं ना टी व्ही, शी कॅन वॉच. सो येस, आता हे पोहे गार व्हायच्या आधी मी खाऊन घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. हॅलो. सो आत्ता रेडी झाली आहे मी, चेंज केलं आहे. 11 वाजलेत आता आणि लेन्सकार्टला जाते. बघू आज तरी ते ऑर्डर करतायत की नाही, आता तिथे जाऊन कळेल. मी एकटीच चालली आहे, सो आता जाईल लगेच. तो पेट्रोल बघताय तुम्ही, एकदम कमी झालंय. आता शेष घरी जाते मी, मग गेल्यानंतरच व्लॉग करेल. दे, टेस्ट करून बघितलं तू? मीठ कमी वाटतंय मला. सो आत्ता जेवण झालंय माझं. पिठलं मी बनवलं होतं. येस, पिठलं बनवणं जमलं आहे, काही चुकलं नाही. आणि फुल मी बनवलं. आणि भाकरी तर आईने बनवल्या. अजून काय होतं, बस एवढंच. आणि अनारसे बनवले होते. अनारसे मी अवॉइड करते की खायचं नाही, पण एखादा खाल्लं जातोच, इतकं ऑइली असतं ना ते. तर आत्ता ना 2:30 का 3 वाजलेत, माहीत नाही आता. बट मला खूप झोप आली आहे आणि काल ॲक्च्युली थोडं दगदग झाली, त्यामुळे दुपारची झोप नाही झाली आणि सकाळी पण लवकर उठली. सो आता दुपारी झोपणार आहे मी. अलार्म वगैरे काही लावत नाही, आता जेव्हा उठेल तेव्हा उठेल. सो बाय, गुड नाईट. पडदे वगैरे प्रॉपर लावून घेते म्हणजे छान झोप येईल. प्रॉपर झोप झाली आहे, फक्त थोडं राईट अंगावर झोपले होते. लेफ्ट अंगावर झोपा तुम्ही, पण त्याचे खूप चांगले बेनिफिट्स असतात. राईटवर नाही, आणि ते पण जेवून राईट अंगावर झोपले होते. सो आता फ्रेश होईल मस्त. पाऊसचा नाही आहे बिलकुल नामोनिशान, ऊन आलं आहे मस्त. तो माझं आवरून वगैरे झालं आहे आणि त्यानंतर मी व्हिडिओ पण बनवला आहे. त्यात मी इतके बोलले की माझा आता घसाचा कोरडा पडला आहे. लिटरली पाणी पिऊन आलं आहे, पण भूक पण लागली. मग हे होतं फ्रीजमध्ये, सो आता हे खाते मी. तो व्हिडिओ लेन्सकार्टवर होता, याच्या आधीच तो येईल आय गेस चॅनलवर. तर तुमच्यासोबत पण लेन्सकार्टचा स्कॅम झाला असेल किंवा तुम्हाला ऐकायचं असेल की माझ्यासोबत कसा झाला स्कॅम, तर तुम्ही ते बघा. स्कॅम नाही ॲक्च्युली, कुणी अकाउंटेबिलिटीच घेत नाही तिकडे. सो तो जरा इश्यू आहे त्यासोबत. हे काय आहे म्हणजे तुटलंच आहे हे पूर्ण. सो येस, आणि आता फोन पण चार्जिंगला लावून मी शूट करते. चार्जिंग पण उतरली फोनची. सो एकदा का फुल चार्ज झाला ना, मग आपण भेटूया. हॅलो गाईज. सो आत्ता जेवण करून वरती आली आहे मी. जेवणामध्ये होतं आज कोबीची भाजी, चपाती, खीर आणि वरण भात. आळूवडी पण होती. सो ते इतकं हेवी झालं आहे ना मला की आज तर कसं तरी वाटतंय घरात बसून. सो मी विचार केला की टेरेसवर येते, वॉक करते. सो आता 10-15 मिनिट झाले असतील वॉक करते आहे मी. असंच माहिती आहे, कोणी नाही आहे. आणि हे बघा, चंद्र दिसतोय, एकदम ढग आलेत. असंच वॉक करते आहे. मग तो आत्ता मम्मीला कॉल केला होता असंच बोलायला, कारण 2 दिवस झाले बोललेच नाही मी, काही कॉलच नव्हता केला. तिचा आला होता, बट काहीतरी बाहेर वगैरे असेल. सो बाय द वे, माझी मम्मा नगरचे, म्हणजे माझ्या मामाचं गाव नगर आहे. सो नगरवाले लोक अटेंडन्स प्लीज कॉमेंटमध्ये सांगा मला. आणि तिकडची फेमस लस्सी तुम्ही पिली आहे का नाही ते पण सांगा. मी तर आता किती वर्ष झाले नाही पिली. सो असंच आम्ही बोलत होतो, तर डिस्कस केलं पप्पांचा ब्रेकफास्ट. एकतर मम्माच उठते रोज आणि आई नाही म्हणजे होत नाही आईला उठायला, तर मी उठते. 2 दिवस झाले. पोहे झाले, उपीट झालं, आता बनवू तरी काय. मम्मी बोलली तू ब्रेड तरी आणायचा, म्हणजे सँडविच वगैरे काहीतरी बनवून दिलं असतं. पण माझ्या आता लक्षात नाही. आता उद्याचा फक्त दिवस आहे फ्रायडे. सॅटर्डे संडे तर पप्पांना सुट्टी असते. सो
मग उद्या पराठा बनवणार आहे मी तुपाचा आणि त्याचा व्हिडिओ पण काढणार आहे. मी ॲक्च्युली सकाळी उठते पण तुम्हाला दाखवत नाही कारण मी इतकी झोपेत असते तेव्हा आणि क्विकली बनवायचं असतं. म्हणजे मी जर व्हिडिओ काढत बसले तर माहीत नाही पप्पांचा टाईम होईल, मग पप्पा तसेच निघून जातील, लेट होईल म्हणजे, म्हणून मी काढत नाही. पण माझं होऊन जातं फास्ट, म्हणजे ते रेडी व्हायच्या आतच मी डायनिंग टेबलवर ठेवून देते ते. सो येस, आता उद्या बनवणार आहे मी तुपाचा पराठा, नॉर्मल आपला चपातीचा आणि जॅम. व्हिडिओ अपलोड करते आता, बघताय किती वाजलेत, 10:40. आणि सो आता व्हिडिओ अपलोड करते आहे, म्हणजे शेड्यूल करते आहे बेसिकली. आज थोडा लेट झाला, नाही ॲक्च्युली खूपच लेट झाला आज. टाईम मॅनेजमेंट जमायला पाहिजे हे यूट्यूब करताना. सो येस, आता इथेच व्हिडिओ एंड करते आहे आणि हे झालं की झोपून जाईल. सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.